पंढरीनाथ भगवान की जय. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तेही बघा, तुम्ही पाहू शकता मी पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये उभी आहे. माझ्या आईच्या घराशेजारीच हे मंदिर आहे. याला कारण पण तसं खास आहे की आज ना आम्ही म्हणजे आईने ना नवस बोलला होता. माझा भाऊ इलेक्शनला उभा होता, सागर, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, आणि तो निवडून आला. तर आईने नवस बोलला होता की मी माझा मुलगा जर निवडून आला तर माझ्या आईने माझ्या वडिलांनी बोलला होता हा नवस, तर मी हे इथल्या वारकऱ्यांना गाडी करून प्रदर्शनासाठी पाठवर. तर आज तो दिवस आहे. तर इथले वारकरी, भजनी मंडळ, आई आणि मी, माझी बहीण, अजून कोण कोणी तुम्हाला दाखवते मी सर्व व्हिडिओमध्ये. तर चाललो आहे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला. तर चला आमच्यासोबत. तर तुम्हाला मी हे मंदिर दाखवते. तर माझ्या आईच्या घराशेजारीच हे पांडुरंगाचं मंदिर आहे. इथे दिवाळीमध्ये काकडा होत असतो आणि रोज संध्याकाळी हरिपाठ होतो, एकादशीला भजन होतो. तर ह्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आई रोज येते. साधारणतः 20-25 भजनी मंडळ, महिला, पुरुष मंडळी असे असतात इथे भजनाला, हरिपाठाला. असं छोटंसं साधं मंदिर आहे हे एकदम. हे बघा, ते ह्या मंदिरामध्ये आई येते दर्शनाला. आणि मग तर या मंदिरामध्ये जे ही वारकरी मंडळी भजनाला, हरिपाठाला येतात त्यांना सर्वांना घेऊन आता आम्ही पंढरपूरला चाललेलो आहे. तुम्हाला दाखवते मी. ते चला. चला ना. हे बघा, माझे वडील बसलेले. माझ्या वडिलांशी गप्पा वगैरे मारल्या. आता वडील तर काय येऊ शकणार नाही, वडिलांना नाही ना, कारने वगैरे जाता. पण आता आम्ही दुसऱ्या गाडीत चाललो आहे. तर आम्ही चला आता पंढरपूरला. ज्योती स्वातीने ना आईची सगळी तयारी करून दिली. आईची खूप सेवा करतात त्या. आणि आता सगळी तयारी झाली. आई तुझं आवरलं सगळं? तर आता आम्ही निघालोय. चल ज्योती, स्वाती चल ना. नाही बाई, माझी नाही. आणि खाली ना मी दादांना भेटले, आईला भेटले. आणि हे बाई तर डुगू स्वरा काय करताय? हाय स्वरा. ही बघा, ही आमची स्वरा, आमच्या डुगू. हा नाही, आमचा एक पांडुरंग आहे बरं का, याला खूप देवाची आवड. तू डुगू, तू येतोय? नाही, चल ना. पेपर आहे आमचा डुगू आहे ना. थांबा का इथे. तर हरिपाठ असो, कीर्तन असो, प्रवचन असो, आवर्जून जातो. याला देवाची खूप खूप आवड आहे. खूप गुणाचं आहे आमचं डुगू. नाही बघा, ईश्वरी तुला आवडतं देवा बघायला? एक्झाम हा का? ते बघा, पोरांचे पेपर आहे नेमके. पण दादांचं म्हणजे दादांनी नवस केला होता की सागर निवडून आलं का वारकऱ्यांना पाठवल मी पण पंढरपूरला. आता पोरांचे पेपर आहे, पण आता सगळे वारकरी चालले, त्यांच्यासोबत मी पण चालले. मला तर वारी, पंढरपूर आवडतं. तुम्हाला माहिती, तुम्ही माझे अगोदर व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहितीच आहे. तर चला पंढरपूरला. ज्योती स्वाती म्हणे का काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी खाऊन घ्या. आता मी वरती आले, काहीतरी खाते आणि मग आम्ही निघू. चला. हे बघा, बबली अक्काली मस्त पैकी ड्रेस घालून. क्या बात आहे. वा 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 वा. तुला फोन केला, तू नाही उचलला. म्हटलं हिला सांगू. जाऊ दे. बबली अक्का ड्रेस घालून आली. तिच्या नाताची गंमत सांगितली. शाहू पण आली. शाहूला आणि इकडे शाहू आणि पाया पडा ना माझ्या. हे बघा, शाहू आली. शाहू निघाली. मला कुठे चालली म्हणे? कुठे चालली तू? यायचं आमच्या संग म्हणा. हो, पंढरपूरला. बोल ना. गेलं. चला ना बाई. गाडी करून तू येते ना? अगं चल. हा मग तर भरपूर वारकरी बसलेले आहे गाडीमध्ये. अजून काही वारकरी येत आहे. थोड्याच वेळात गाडी निघणार आहे आता. तर चला. मग तिला मी बोलवलं नव्हतं तरी कौसाला तरी तर सगळ्या वारकरी बसलेले आहे. बघा, इथं मम्मी आहे, इथं आमची आई आहे.
पाणी टाक स्वाती पहिल्यांदा. पाणी टाक. या गाडीने आम्ही पंढरपूरला जाणार आहोत. तर भरपूर वारकरी बसले आणि गाडी निघायच्या अगोदर आहे ना स्वातीने ताट करून आणलं आणि स्वाती गाडीला ओवाळते. तर सागर उभा आहे तिथं आणि सागरने सगळी व्यवस्था केली होती वारकऱ्यांची, बिसलऱ्याच्या पाण्याची बाटल्या वगैरे सगळं त्याने दिल्या होत्या. आणि गाडी ओवाळल्यानंतर हे बघा, हे गाडीचे ड्रायव्हर आहे, त्यांना पण ओवाळलं तिने. आणि आता सगळे बसलेले आहे, गाडीचं ऑप्शन वगैरे झालं करून. आले सगळे आले. हा मग पेपरला फोटो द्यायचा तुमचा. जय हरी माऊली. जय हरी जय हरी. आणि सर्व वारकरी भजनी मंडळ बसले मागे, मी पुढे बसले कारण आहे ना माझं पारायण चालू नवनाथाच्या पोथीचं, त्याच्यामुळे ना मी पुढे बसली आहे. आणि कसं रोज 5 अध्याय असतात आणि 2 दिवस जाणार आहे आम्ही, आज आणि उद्या. तर मग एवढे 5 अध्याय 10 अध्याय नंतर वाचणं शक्य नाही. तर म्हटलं आपण देवालाच चाललो आहे, तर मग आपण गाडीमध्ये पारायण वाचून घेऊ. त्याच्यामुळे मी मुद्दाम पुढे बसले पोथी वाचण्यासाठी. तर आता गाडी सुरू झाल्यानंतर मी पारायण वाचायला सुरुवात करणार आहे. चला पंढरपूरला. तर गाडी सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने लगेच ह्या वारकऱ्यांची भजनं सुरू झालेली आहे. आणि इथून नामाचा गजर करत, भजन करत आमची दिंडी, आमची गाडी पंढरपूरच्या दिशेने चाललेली आहे. तर 9 वाजेचा टाईम सकाळी दिलेला होता, पण सगळे येता करता बसता करता आम्हाला घरूनच निघायला, म्हणजे गाडी निघायला आमचे 12 वाजले. आणि 12 वाजता गाडी निघाल्यानंतर आम्ही साधारणतः 4-1 वाजता इथे चहा घ्यायला आम्ही इथे थांबलो आहे. तर सगळेजण इथे मस्त चहा घेत आहे. कोण देत आहे अगं गेले म्हणता आणि रात्री 11 वाजता आहे बघा आम्ही इथं पोहोचलोय पंढरपूर येथे. पंढरपूर अजून थोडंसं म्हणजे दूर आहे अजून आहे ना. आणि इथे आम्ही मुक्कामाला थांबलो आहे. हे बघा ह्या बिल्डिंगमध्ये खोल्या घेतल्या आम्ही राहण्यासाठी. आता आम्ही चाललो आहे वरती इथं आरामासाठी. चला. तर रात्री 11 वाजता आम्ही इथे रूमवर उतरलो आणि इथे ना 5-6 रूम घेतल्या. प्रत्येक रूममध्ये 5-6 बायका आहे. आणि इथं आम्ही जेवण वगैरे केले आणि आता आम्ही इथे रूममध्ये झोपतोय, आराम करतोय. आणि सकाळी उठून आम्ही पंढरपूरला चंद्रभागेवर आंघोळी जाणार आहे. तुम्हाला आमची रूम दाखवते मी. हे बघा ह्या तारा मावशी आहे. मावशी झोपा, आता आराम करा. या मावशी गोळ्या घेत आहे
आणि इथे बघा मम्मीची ना संध्याकाळची प्रार्थना चाललेली आहे. संध्याकाळी झोपताना ती मंत्र म्हणत असते ना, कृष्णाय वासुदेवाई. आम्ही सगळ्या पण बहिणींना तशी सवय लागलेली. मम्मीचे सगळं आवरले, मी झोपली. आणि इथे बघा सोनार मावशी. आणि इथे बघा बबली अक्का गुड नाईट. बबली अक्का बघा कशी गुटकून झोपली, मस्त बघा कशी गुटकुटीत दिसती. तर चला, दिवसभर ना खूप थकल्यासारखं झालं आहे. आता आम्ही झोपतो. बाय बाय, गुड नाईट. सकाळी उठल्यावर तुम्हाला पुढचं शूटिंग दाखवते. आम्ही आता चंद्रभागा आंघोळीला जाणार आहे, पण काही म्हणजे भरपूर म्हातारे बायका आहे ना, त्यांना मी इथे रूमवर आंघोळ करायला सांगणार आहे. कारण इथे रूमवर गरम पाणी वगैरे आहे आणि एवढ्या थंडीचं चंद्रभागेवर त्यांना आंघोळीला नाही बरं नाही ना, त्यांना तिथे फक्त हातपाय धुवायला सांगणार आहे. आम्ही मात्र चंद्रभागेवर आंघोळ करणार आहे. तर चला, बाय बाय, गुड नाईट. तर आम्ही इथे होतो रात्री मुक्कामी. आणि इथे बघा ही किती मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे. हा तुकाराम महाराज मठ आहे. आवाज दे पंढरीनाथ भगवान, पंढरीनाथ भगवान की जय. आणि सकाळी 6 वाजता आम्ही इथून तुकाराम महाराज मठ इथून निघालेलो आहे. बघा, चला चंद्रभागेचा आंघोळ करायला. किती वेळेस आली तू पाहिलं नाही का? आणि सकाळी 7 वाजता आम्ही इथं चंद्रभागेवर पोहोचलेलो आहे. हे बघा, एवढ्या सकाळी एवढ्या थंडीमध्ये पण चंद्रभागेवर बरेच वारकरी भाविक आलेले आहे. हे बघा, सकाळी ना खूप थंडी आहे ना. आम्ही ना शाल पांघरून घेतली. बघा बबली अक्का. आणि ही बघा ही जयाताई आहे, ही पण आमच्यासोबत आहे. जयाताई ना, आणि जयाताई आणि बबली अक्का आहे ना लहानपणापासून मैत्रिणी होत्या. तर आता ती पण मंदिरात येत असते ना, तर ती पण आलेली. जयाताई कसं वाटतंय का आमच्यासोबत? एकदम मस्त वाटतंय ना. तर म्हणजे दादांचा नवस होता की आता आईच्या शेजारी, म्हणजे आईच्या घराशेजारी पांडुरंगाचं मंदिर आहे. आई तिथे रोज जाती, तर हरिपाठाला जाती, भजनाला जाती, काकड्याला जाती. तर आईवडिलांचं कसं मुलांसाठी सगळं असतं. आणि मग दादा बोलले होते पांडुरंगाला की माझा मुलगा निवडून आला की मी सगळं वारकऱ्यांना माझ्या स्वखर्चाने पंढरपूरला पाठवल. तर तसं मग आता सागर निवडून आला. दादांचा आनंद खूप उगगणात नावेन असं झाला. मग शेवटी काल आम्ही निघालो. आणि आता आज आम्ही सकाळी इथे पोहोचलोय. दादांनी गाडी करून दिली. हा, वडिलांनी मला गाडी करून दिली. आणि भरपूर म्हणजे 30-40 बायका पुरुष मंडळ वगैरे आहे. ही बघा, ही बाली आहे. बाली हाय. ही ना आमची ना आत्या बहीण आहे. ही आमची आत्या बहीण आहे बरं का. आता खूप सगळेजण आहेत, सगळ्यांची ओळख सांगणार. आत्याचं मुक्ताई आहे. हा, आत्याचं नाव आहे ना. मागून येऊ राहिले. आत्या मागून येऊ राहिली आमची. आणि खूप सगळ्या 30-40 बायका आहेत. सगळ्यांची ओळख सांगणं तर शक्य नाही. आता जेवढ्या भेटतील ना तेवढ्यांची ओळख मी तुम्हाला सांगते. आणि चला, आता आम्ही चाललो आहे चंद्रभागेवर आंघोळीला. असं म्हणतात, म्हणजे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, पंढरपूरला आल्यानंतर तुम्ही एक वेळेस पांडुरंगाचं दर्शन नाही केलं तरी चालेल, पण आंघोळ केली पाहिजे चंद्रभागेमध्ये. कारण चंद्रभागेचं खूप महत्त्व आहे. आणि ही बघा, ही आहे भीमा चंद्रभागा नदी. म्हणजे ह्या पुलाच्या इकडे भीमा नदी म्हणतात. आणि हे बघा, हे पूर्ण मोठं पात्र आहे. आणि इकडे नामदेव पायरी वगैरे आहे. भक्त कुंडलिकाचं मंदिर इकडे आहे. धुकं पडलेलं आहे, त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित क्लिअर शूटिंग येत नाही आहे. तर इकडे चंद्रभागा नदी असं सांगतात. तर आम्ही आता इथे भीमा नदीवर आंघोळ करतोय. आणि आम्ही इथे चंद्रभागेवर भीमा नदीवर आलेलो आहे ना. ते बघा, इथे बबली अक्काला आहे ना, इथे ना छोटीशी मस्तपैकी हे बघा पिंड सापडली. छान. बबली अक्काला लहानपणी पण एक पिंड सापडली. गणपती सापडले का? हो, लहानपणी ना दगडी. आम्ही लहान होतो ना, तेव्हा बबली अक्काला, आमचं जुनं घर होतं ना, तिथे ना गणपती सापडला होता ना. आता बबली अक्काला पिंड शिवलिंग सापडले. चला, बबली अक्का बघितलं ना किती भाग्यवान आहे. काही भाग्यवान काही नाही. आणि इथे भीमा नदीवर आम्ही आंघोळी केलंय. हे बघा, आंघोळ करून साडी वगैरे बदलली मी. अजून मेकअप काही केला नाही. मेकअप म्हणजे ना मी कानातलं वगैरे सगळं काढून ठेवलं होतं आंघोळी जायच्या आधी. पर्स ठेवले, पर्स आईन त्यांच्याकडे, आईन त्या तिकडे गेले. आम्ही इथे आंघोळीसाठी थांबलो होतो. आता आंघोळी झालंय सर्वांच्या. चला, आता आम्ही चाललो दर्शनाला. आणि हे बघा, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. इथं आशा अक्का आहे, लता वहिनी आहे, वंदना मामी आमच्या. आणि अजून कोणाचं चाललंय, कपड्यांच्या घड्या वगैरे करायचं काम चाललंय. हे बघा, ही आमची बाली आहे. हे बघा, ही आत्या आहे आमच्या, ह्या मुक्त आत्या. आणि हे बघा, ह्या आमच्या मामी. आणि हे बघा, ही दिदी. बबली अक्का झालं तुझी साडी बदलून. हे बबली अक्का चालून चाललंय मेकअप, चालून साडीचंच का चाललंय, साळगोळ चाललाय तिचा. हे बघा, ही आजी पण आहे. चला सगळे आले का व्हिडिओ शूटिंग मध्ये? चला बाय चला, आपल्याला देवाला द्यायचं. चला, रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी म्हणा ना सगळे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. राम. हे बघा इथून आहे ना आम्ही हे दिवे वगैरे घेतले पाहायला इथं. हे बघा ह्या मोठी सकाळी सकाळी दिवे घेऊन असतात. आणि हे बघा आता सध्या ना पाणी जरा कमी पडलेलं आहे. जेव्हा आम्ही वाढलो होतो तेव्हा खूप पाणी असतं, तेव्हा पावसाळा असतो नेमका ना, मग तेव्हा खूप पाणी असतं. पण आता जरा पाणी कमी पडलेलं आहे भीमा नदीचं. इकडे भीमा आणि ही बघा इथून इकडे गेलं की हे बघा इकडे ह्या पुंडलिकाच्या मंदिराकडे इकडं चंद्रभागा नदी असं म्हणतात. चला आणि आंघोळी वगैरे करून आम्ही ना आता दर्शनाला चाललो आहे पांडुरंगाच्या. ही बघा ही जयाताई आहे. जयाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बबली अक्का ही बघा ही बबली अक्काला तुम्ही ना बऱ्याच वेळेस आहे ना सुपर मॉमच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. काय दोघींचं जास्त पटतं स्पष्ट सांगते तुम्हाला. माझं भांडणं होतं, माझ्याशी भांडतात. मी गरीब बिचारी, मला एवढं बोलता येत नाही, मी साधी भोळी बाई आहे. बरेच मला कमेंट पण करतात. ह्या दोघींचं जास्त पडतं, त्याच्यामुळं ती त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल दोघींचं उठणं बसणं असतं. पण आता असं तिचं ऑपरेशन झालं आहे ना, नाही तर त्यांनी मला भाव दिला नसता. ती तिकडे आता तिच्या घरी ऑपरेशन झालेलं आहे आणि आईबरोबर मग आता आम्ही आलो आहे. साडी पिन नाही केली मी. कसं यात्रेला आलं का कुठं काय जातं कुठं काय जातं. माझं सामान ना मी पर्समध्ये दिलं आईकडे. आईने गेली आंघोळीला कारण खूप थंडी होती. आईला म्हटलं तू आंघोळीला येऊ नको, तर मग पर्स आईकडे. मी अजून साडी पिन नाही पण नाही केलेली. तर चला आम्ही चाललो दर्शनाला. चला छान पाणीचं. तर आम्ही भीमा नदी आंघोळी केल्या आणि हे बघा आता आम्ही चंद्रभागेवर आलोय. तर इथं चंद्रभागेवर हे बघा अण्णा आणि मामा आणि हे बघा आमचा भाऊ आहे, तो भाषांचं पाय धुतोय. चला पाय धुरायला. हे बघा अण्णा पाय धुरायला बबली अक्काचे. हे बघा अण्णा मोठा आहे बबली अक्कापेक्षा. ए मामा मला कसं अरे पाय यशस्वी भव सुखी भव कल्याण मस्तु कल्याण. आम्ही आणि बघा सगळ्यांचे पाय वगैरे धुवून झाले मस्तपैकी. आणि आता आम्ही सगळ्यांनी ते फोटोशूट वगैरे केलं आणि आता आम्ही दर्शनाला चाललोय. चला ते बघा इथं चंद्रभागेवर आहे ना, इथं कुंडलिकाच्या मंदिरात दर्शनाला आणि खूप खूप गर्दी इथे सकाळी सकाळी. इथं ही लाईन आहे ना, हेमराज इनकी तरफ से माता पिता के नाम पे 51 रुपया दान. आणि मी मस्त गंध वगैरे लावलाय कपाळाला आणि आता कुंडलिकाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी उभी आम्ही. माता पिता के नाम पे 101 रुपया अन्न जत्री के लिए दान. सकाळी सकाळी 8 वाजता आम्ही भक्त पुंडलिकाच्या दर्शनाला उभं राहिलेलो आहे. 10 मिनिटं झाले, भरपूर गर्दी आहे पण कसं पटपट दर्शन होतं. अजून 10-1 मिनिटात आमचं दर्शन होऊन जाईल. हे बघा माझ्या मागे बबली अक्का आहे आणि सगळा आमचा ग्रुप इथे मागे पुढे सगळे थांबलेले. चला भक्त पुंडलिकांच्या दर्शनाला. मध्ये शूटिंग करताना तुम्ही करा शूटिंग, नाहीतर जेवढं बाहेर शूटिंग करता येईल तेवढं मी शूटिंग करते. पुंडलिकाचे मग विठ्ठलाचे. हा ना, पुंडलिकाचं दर्शन घेऊन मग जायचं का? वंदना दर्शन झालं. हे बघा इथून या ना. तर आमच्या आत्या आलेल्या आहे ना, मुक्त आत्या, त्यांनी सांगितलं की पंढरपूरला आल्यानंतर फक्त पुंडलिकाचं दर्शन करायचं आणि मग पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. तर चला गजर घ्यायचं. विठ्ठलाशी उभे केले विठ्ठलाशी. अजून का मनानं बैस युगे झाले 28. अन्न जत्री के लिए दान करो. भक्त पुंडलिक भगवान की जय. भक्त पुंडलिक भगवान की जय. आई वडिलांच्या नावाने 21 रुपया दान. तिला फोन करून काय ना ग आईला. इथं दर्शन घ्यावर. हे बघ किती छान मूर्ती. पण आईचा फोन म्हणजे म्हणते ते
तर आमच्या छान आंघोळी वगैरे झाला, कपाला गंध लावला आणि हे बघा आता मी मंगळसूत्र वगैरे घातलं. पर्समध्ये होतं ना, पर्स आईकडे होती, सगळं घातलंय मी. आणि भक्त पुंडलिकाचं छान दर्शन झालं, शूटिंग केली, तुम्हाला दाखवली शूटिंग मी. आणि आता आम्ही चाललोय पांडुरंगाच्या दर्शनाला. हे बघा लतावणी आले, कसं सगळेजण आहे बरोबर, पण कोण कधी भेटतं कोण कधी बघा. ही आशाताई आहे, ही लतावणी आहे आणि हे बघा हे आमचे वारकरी. चला चला जय हरी. चला 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 सगळे चालले आता मस्त पंढरीच्या दर्शनाला. तरी हे बघा हे आहे पंढरपूर नगरी, अतिशय पावन पंढरपूर नगरीमध्ये आम्ही आहोत सध्या. आणि हे बघा प्रसादाची दुकानं वगैरे, आणि सकाळी सकाळी सुद्धा भरपूर सारी गर्दी आहे. इथे मस्त टांग आहे हे बघा. आणि बघ ही आहे दर्शन लाईन, तर आम्ही ह्याच दर्शन लाईनमध्ये जाणार आहे. आता कुठून दर्शन लाईन काही माहीत नाही. चला तर चला आम्ही लागलो दर्शन लाईनला. ही बघा ही दर्शन लाईन आहे बघा. आता किती लांब आहे, आम्हाला किती वेळ लागतो दर्शनाला ते तुम्हाला मी सांगते. व्हिडिओ शूटिंग जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत व्हिडिओ शूटिंग करते. ती बघा ही आहे दर्शन लाईन. बबली अक्का रामकृष्ण हरी. ही बघा बबली अक्का आहे माझ्या पुढे आणि मी तिच्या मागे चालले. तर चला तर हे बघा हे दुकानं वगैरे आहे खाली, आणि ही आहे ना अशी वरतून आहे ना अशी लोखंडी लाईन आहे दर्शनाची. इथून भरपूर गर्दी दिसते. किती वेळ लागतो दर्शनाला सांगते मी तुम्हाला. बघा सगळ्या महिलांनी मस्तपैकी गजरे लावले आमच्या. छोटा सुतार बघ किती छान आहे. छोटा काय छोटा सुतार नाही का मीना, छोटा बघ ना, छोटा नाही का वाजवण्याचं. हो 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 विना 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 गिटार गिटार. तर आम्ही दर्शन लाईनमध्ये उभं आहे. हे बघा इथे भरपूर गर्दी आहे हे बघा. आणि आमचे लोक मी तुम्हाला दाखवते सर्व. ते हे बघा आता हे बघा हे आमचे लोक आहे सर्व. जय हरी माऊली. हे बघा हा आमचा 30-40 लोकांचा ग्रुप आहे. चला आजी चला. हे बघा ही आजी आहे, हे बघा ही बाली आहे, हे बघा ही यशोदा मावशी, हे बघा ही मुक्ता आत्या, हे बघा ही माझी मावशी रंबा मावशी. त्याच्यानंतर हे बघा ही माझी मावशी विमल मावशी, हे बघा ही माझी बहीण कौसा अक्का. त्यानंतर हे बघा ह्या आजी तारा मावशी आमच्या गाडीमध्ये. त्यानंतर हे बघा ह्या वंदना मामी. जय हरी माऊली. जय हरी. हा त्यानंतर बाई आशा अक्का. जय हरी माऊली. जय हरी जय हरी. हे बघा या आमच्या दत्ता बहिणी. जय हरी म्हणा. जय हरी जय हरी. हे बघा या पुष्पा बहिणी त्यांच्या मागे. चला 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 चला. तुकाराम 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 तुकाराम. हे बघा या पुष्पा बहिणी आहे. जय हरी माऊली. जय हरी. हे बघा बबली अक्का. जय हरी. हरी माऊली. हे बघा हे केशव भाऊ आहे. जय हरी जय हरी जय हरी. हे बघा हे विष्णू. जय हरी. हे बघा हे विष्णू आहे. संपले का सगळे लोक आपले. तर आमचे छान दर्शन वगैरे झाले. हे बघा माझ्यासोबत ते आप्पा आहे आणि विष्णू नाना आहे. मी ना आगाऊपणा केला, मोबाईल घेऊन मंदिरात गेले आणि तिथं मशीनमध्ये टाकला मोबाईल, म्हणजे पर्स टाकली. मग त्यांनी सांगितलं मोबाईल काढून घ्या. मग त्यांनी मला मोबाईल तिला जप्त करायला लावला. त्याच्यामुळे तुम्हाला मधलं शूटिंग मला काही दाखवता नाही आलं. तर आमचे दर्शन वगैरे झाले. आप्पा आणि विष्णू नाना आले माझ्यासोबत आणि आता आम्ही चाललो आहे पुढच्या दर्शनाला. जेव्हा जेव्हा शूटिंग करता येईल तेव्हा शूटिंग तुम्हाला दाखवल. आणि ते बघा आम्ही आहे पंढरपूरमध्ये. हे बघा इथे आहे ही नामदेव पायरी. हे बघा ही हे महाद्वार आहे, नामदेव पायरी म्हणतात. तर इथे शूटिंग चालू आहे. तर इथे मी शूटिंग करते. मी बघा पंढरपूरमध्ये कधी पण खूप खूप गर्दी असते. आणि दुकानांचे नाव पण बघा विठू माऊली, देवाच्या नावावरलं सगळं इथे दुकानांचे नाव आहे. पण हे बघा हे मंदिर आहे आणि हे विठ्ठल पांडुरंगाचं मंदिर आहे. आणि हे बघा इथे सगळेजण जमलेले. आता इथे मस्त फुगड्या बिड्या खेळतात. ही मम्मी हा खाट.
तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे हे बघा द्वारकाधीश म्हणजेच गोपालकृष्ण भगवानांचं छान मंदिर आहे, तर तिथे आम्ही दर्शनाला आलेलो आहे. हे माझं दर्शन झालं. बबली अक्का दर्शन घेऊन राहिली. बबली अक्का रामकृष्ण हरी. हे बघा हे मंदिर मोठं आहे, भरपूर दगडी बांधकाम याचं आणि असं वाड्यासारखा परिसर आहे मध्ये. तर पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलं का आपण खाली इकडे चंद्रभागेवर जाताना रस्त्यामध्येच हे मंदिर आहे. मागे मी वारीला आले त्यावेळेस पण इथे दर्शन घेतलं होतं. आज पण बाकीच्या बायका मागे म्हटलं चला दर्शन करू, मंदिर पण तुम्हाला दाखवू. ते का भरपूर मोठं मंदिर आहे, गर्दी नाही इथे विशेष काही. एक दोन वारकरी येत आहे, तर मी इथे दर्शन घेतलं. चलो द्वारकाधीश भगवान की जय, गोपालकृष्ण भगवान की जय, गोपालकृष्ण. हे ते द्वारकाधीश मंदिर होतं, तिथे आम्ही दर्शन केलं. तर द्वारकाधीश म्हणजेच गोपाळकृष्ण भगवानांच्या मंदिरात दर्शन करून आम्ही आता आमच्या गाडीकडे चाललो आहे. मी आणि बबली अक्काच्या बरोबर. माझी मम्मी तर काही आम्हाला धरीत नाही. तिच्याबरोबर तिच्या बहिणी आहे आणि तिच्या भाऊजया, तिच्या जावा त्या आहे ना, ती त्यांच्याबरोबरच राहते, आमच्याबरोबर राहतच नाही. आम्ही दोघी बहिणी बरोबर राहतो. आम्ही दोघी जणी ती विचारतच नाही, पटकन निघून जाऊ. गेली आता बाया कोण काय घेत कोण काय घेत. आम्ही दोघी चाललो हां चला. आपली गाडी कुठे? आणि संध्याकाळचे 6:30 वाजलेले आणि हे बघा सगळे भजनी मंडळ आहे ना खाली उतरतं आहे. कारण आम्ही आता इथे आळंदीमध्ये आलेलो आहे, दर्शनाला चाललो आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शनाला चाललो आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या ना माऊलींची समाधी इथे आळंदीमध्ये आलो आहे आम्ही. बघा शिडी उतरत आहे जरा. आणि संध्याकाळचे 6:30 वाजलेले. रामकृष्ण हरी. हे बघा हे आमचे ड्रायव्हर भाऊ आहे, खूप छान गाडी चालवली त्यांनी मस्तपैकी. आणि वेळोवेळी जिथं थांबवायला पाहिजे तिथे थांबवली सकाळची काळजी. आता आम्ही चाललो आहे ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शनाला. अरे बघा हे आमचे मामा आहे, विठ्ठल मामा. सगळे आमचे नातेवाईकच आहे. आता जे जे भेटेल ते तुम्हाला दाखवते. आणि आता आम्ही आळंदी इथे बघा दर्शनाला चाललो आहे. सगळा स्टाफ आहे आमच्या बरोबर, सगळे भजनी मंडळी आहे. पहिल्यांदा झाली मी आळंदीला खूप दिवसांनी, म्हणजे लहानपणी आली होती. बापरे पाणी पाणी हातपाय धुवायला. हा ना बरं बरं. आता आम्ही इथे ना हातपाय धुवायला चाललो आहे. मग इथं पाणी आहे, हातपाय धुतो आणि मग दर्शन करतो आम्ही. इंद्रायणी का? अरे वा, अरे हा हा हा. तर आम्ही इथे इंद्रायणी नदीवर चाललोय हातपाय धुवायला. हे बघा ही तीच इंद्रायणी नदी आहे जिथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी जलसमाधी घेतली होती. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ह्या संत मंडळींचे माता पिता विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांनी जलसमाधी इथे घेतली होती. ही तीच इंद्रायणी नदी आहे. तर आता इथे आम्ही हातपाय धुवायला चाललो आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले, त्याच्यामुळे अंधार दिसतोय. आणि हे बघा भरपूर गर्दी आहे इथे नदीच्या तीरावर. हे बघा हे बघा हे आहे आळंदी. हे बघा इथे ना लता बहिणी आहे. त्याच्यानंतर हे बघा ह्या मामी वंदना मामी. हे बघा ह्या दुसऱ्या मामी आमच्या. मामी तुमचं नाव काय हो? राधा मामी. हे बघा हे आजी आहे. जय हरी जय हरी जय हरी. माऊलीच्या दर्शनाला हो चला. तर माझी शूटिंग चालू होती, तर माझ्या आमच्या सगळ्या भजनी मंडळाने सांगितलं आमची शूटिंग आहे, आमची शूटिंग आहे. तुम्हाला दाखवलं मी. चला आता हातपाय धुतो आम्ही इथे. हे बघा
हे बघा ही आहे इंद्रायणी नदी आणि इथे सगळेजण आता हातपाय धुत आहे. चला आई हा मग तर आम्ही इंद्रायणी नदीमध्ये हातपाय धुतले आणि सगळ्यांचे पाय धुतले, मोठ्यांचे म्हणजे मावश्या चुलत्या त्यांना आमच्या सगळ्यांच्या पायावर पाणी वगैरे घातलं, त्यांचा नमस्कार केला आणि आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शनाला. चला आणि हे बघा इथे चाललोय आम्ही आता मंदिरामध्ये दर्शनाला. समाधी इथे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे आणि ह्या रस्त्याने आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला चाललेलो आहे. झाले 30 आणि 20 50 वर 100 रुपये पूजा आहे. तर गर्दी आहे इथं. इथे आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर. हे बघा मोठं मंदिर आहे दगडी. आम्ही चाललो इथे दर्शनाला. आणि आम्ही आता आहे ना दर्शन झाल्यावर आहे ना इथं जेवणाला आलेलो आहे. इथं अन्नपूर्णा भोजन आहे. ते सर्वांना मोफत अन्न असतं. आम्ही इथे जेवण करायला आलेलो आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं, पण तिथं शूटिंग अलाउड नसल्यामुळे मला तिथे शूटिंग करता आलं नाही. त्याबद्दल सॉरी, पण आमचे दर्शन खूप छान झाले. चला जेवायला आणि हा माऊलींचा प्रसाद असतो. आम्ही चाललोय आता प्रसाद घ्यायला. चला आमच्यासोबत तुम्ही पण प्रसाद घ्यायला माऊलींचा. चला. तर आमच्या इथे छान जेवणं झाले. जेवणाची पण शूटिंग त्यांनी नाही करू दिली, त्यामुळे मला शूटिंग तिथे नाही करता आलं. तर ह्या अन्नपूर्णा भोजनालयाबाहेरच आहे ना, इथे छान गणपतीचं मंदिर होतं. आम्ही तिथे दर्शनं घेतले आणि नंतर आम्ही घराकडे निघालो. आणि ही रांगोळी बघा किती सुंदर काढलेली आहे त्यांनी. आणि रात्री 2 वाजता आम्ही पोहोचलोय आणि हे बघा आमची ज्योती आम्हाला घ्यायला आली आणि सगळे उतरले गाडीतून. रात्रीचे 2 वाजलेले. कसा झाला प्रवास सगळ्यांचा? छान झाला ना. अरे वा. हे बघा इकडे सगळे उभे. आणि आता गाडीतून सगळे उतरले खाली. सगळ्याचे चालले सामानाचे आवरावर चालली. आता कोणाचं काय राहिलं कोणाचं काय राहिलं. आणि बघा गाडीतलं सगळं सामान खाली काढलेलं आहे. आणि आई रात्री घरी आली आणि ह्या बघ ज्योतीने नाईला आहे ना चहा करून आणलं, दूध करून आणलं. त्यांनी जेवण नाही केलं ना. हा बघा ज्योतीने ना आईला मस्त चहा करून आणलाय स्पेशल. आहे बघा चहा पण खूप छान दिसते. आणि हळदीचं दूध पण आणलंय कारण आईला आहे ना जेवण जात नाही. तर आईला आहे ना जेवण जात नाही. आई जास्त जेवत नाही रात्री. तिथं ना आम्ही जेवलो ना ज्ञानेश्वर माऊलींच्या इथं, आईला जेवणच नाही केलं. आणि आईला रोज संध्याकाळी ना दूध प्यावं लागतं. हळदीचं दूध पित असते आई. आणि आता थकून आल्यामुळे तिने चहा पण घेतला. तेवढ्या रात्रीचं आमच्या ज्योतीने बिचाराने आईला चहा पण करून आणला, दूध पण करून आणलं. तिथे हे बघायला शंतू, स्वरा आणि डुगू तिघ जण झोपलेले. इथे ज्योती आहे. इथं आमचं आथरून केलंय तिने मस्तपैकी. हे बघा इथे बबली अक्का झोपली आहे. डोळ्याची होती अंगी बाई झोपून. चला आता मी पण झोपते. माझी ना तब्येत बरी नाही. माझी तब्येत बरी नाही. मला खोकला येतो. मी झोपले. ज्योती मला म्हणते आई तुम्हाला किती खोकला येतो. ताईने ज्योतीने लगेच मला दूध गरम करून दिले. हो ना. आलं आणि गुळ टाकला नाही तर बरंच काय काय टाकत असते. हळद, आलं आणि दूध, ते गुळ, काजू बदाम नाही अजवाईन टाकते त्याच्यात. काळी मिरी पण टाकली याच्यात. हा का. आता ज्योतीने मस्त मला दूध आणलंय. हळद मिऱ्याचं दूध पिऊन घेते झोपते. मला खोकला येतोय जरा. चला तर चला आता रात्री जवळजवळ 2:30 वाजले. तर चला आता आम्ही जातो झोपायला. गुड नाईट. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता मी आईच्याच घरी राहते झोपायला. सकाळी जाईल मग आमच्या घरी. चला.